नमस्कार, आपण पाहत आहात स्टार मराठी डेली न्यूज आणि आज आपण पाहणार आहात पळसटिका या ठिकाणी असलेल्या बालगृहाचे संस्थापक आदरणीय पंधारे सर यांची परखड मुलाखत स्टार मराठी डेली न्यूजच्या माध्यमातून। हा सुंदर परिसर आहे पळसटिका येथील बालगृह अनाथ निराधार मुलांच्या संगोपन केंद्राचा। खूप सुंदर असं श्री शिव वैश्विक ऊर्जा शिल्प या ठिकाणी मागील महिन्यातच उभारण्यात आलेला आहे। याचा लोकार्पण सोहळा अगदी थाटामाटात संपन्न झालेला आहे आणि हे आहे बालगृह, याचे हे प्रवेशद्वार आहे। प्रवेशद्वारावरतीच संस्थापक अध्यक्ष पंधारे सर उभे आहेत। सर नमस्कार। नमस्ते, जय श्रीराम। जय श्रीराम सर। जय श्रीराम सर, तुम्ही फोन केला होता मला, तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं। ॲक्च्युली तुम्ही बोललात की आपल्या स्टार मराठी डेली न्यूजच्या माध्यमातून आपल्याला काहीतरी माहिती सांगायची जी लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे। हे निराधार अनाथ मुलांचं संगोपन केंद्र चालवताना तुम्हाला काही अडचणींना सामोरे जावं लागतं आणि त्या संदर्भात तुमच्या मनामध्ये जी खदखद आहे ती तुम्हाला व्यक्त करायची आणि म्हणून तुम्ही मला कॉल केला। तर आता आपण बोलूया प्रत्यक्षात त्या विषयावरती। नक्की, चला घ्या ना। अरे वा, अगदी छान एरिया आहे सर आणि खूप मोठं आश्रम आहे आपला। अरे वा, अगदी स्वागताला बसलेत की असेच असतात रोज? संस्थेमध्ये सरांनी पाळलेले हे राजहंस आहेत आणि ही आहे आश्रमशाळा। आश्रमशाळेची ही इमारत, इथलं हे गार्डन, लहान मुलांसाठी खेळण्यासाठी गार्डन वगैरे आहे। अरे वा, फारच सुंदर सर परिसर आहे आपला। मस्त ना, अगदी छान आहे सर। एखाद्या श्रीमंत माणसाचं फार्म हाऊस असल्यासारखं हे तुमचं बालकाश्रम आहे आमच्या लेकरांचं। आणि पहिल्यांदाच पाहतोय की एवढं स्वच्छ सुंदर आणि टापटीप असलेलं हे आश्रम आहे। फार सुंदर। किती मुलं आहेत सर आपल्या आश्रमामध्ये? आता सध्या 52 मुलं आहेत। 52 मुलं? 52 मुलं आहेत सर। आज सगळे शाळेमध्ये गेलेत का मुलं? हा, शाळेत गेले तर आमुंडीला आहे शाळेला। ओके। त्या लोकांनी बस वगैरे केलेली स्वतंत्र मुलांसाठी चांगली मोठी, तिथं पाठवतो आपण संस्थेमध्ये। मुलांच्या निवासासाठीच्या रूम आहेत का ह्या? इकडे सगळ्या मुलांच्या निवासासाठीच्या रूम आहेत। ओके। इकडे ऑफिस आहे, मध्ये कॅम्प्युटर रूम आहे तुम्हाला सांगतो। अच्छा। त्या बाजूला तिकडे आम्ही दोघं नवरा बायको आहेत, तिकडे राहतो। या इकडे मुलांचं जेवणाचं आहे, मागच्या बाजूला संडास बाथरूम आहे आणि 4 गाय आहेत आमच्याकडे आता सध्या। काय बोलता? म्हणजे गायांना पण पालन पोषण आता त्यांचं कसे काय? मग गाय आहेत, ससे आहेत, काय नाही, एकदम छान आहे, चाललंय एकदम मस्त चाललंय, काही अडचण नाही सर। देखरेख कोण करतं सगळं यांची? त्या तिकडे पलीकडे ससे आहेत, काय ते 4 बसलेत बा तिकडे। अच्छा, गायांची देखरेख कोण करतं? गाय आपले कर्मचारी आहेत ना सर। अच्छा, हे भोजन कक्ष, अभ्यासिका कक्ष वगैरे इकडे आहे ना? इकडे एक वॉशिंग मशीन आहे, मुलांचे कपडे धुवायला कोण गेले टाकमध्ये नाही। अरे वा, 2 मशीन आहेत, मुलांचे कपडे वगैरे धुतले जातात इथे। हा, इकडे हे गिरणी आहेत 2, या 2 गिरणी आहेत। मुलांच्या सर्व खाण्यापिण्याची सोय, सगळं काही जागेवरतीच। इमर्जन्सी गिरणी मस्त पैकी धान्य वगैरे। हा, इकडे 4 गाय आहेत आमच्याकडे, डॉगी आहेत आमची। गाय कुठं बांधले रे? हा, चरायला गेल्या। बरं, इकडे संडास बाथरूम, इकडे बॉयलर आहे पाण्याचं। सुंदर आणि निसर्गरम्य असा परिसर आहे हा आणि याचे संस्थापक ज्यांच्याशी आम्ही आता बोलत होतो ते पंधारे सर आपल्या सोबत आहेत। त्यांना काय अडचणी आहेत ते आता माझ्याशी चर्चा करणार आहेत, पण त्याच्या अगोदर मी म्हणलं अगोदर आपण फिरून घेऊया। आपण फार मनाला प्रसन्न करणारं असं हे संगोपन केंद्र आहे। आणि ज्यांच्यामुळे खरी समाजाला प्रेरणा मिळते ते संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, साईबाबा आणि जगाचा पालक ज्यांना आपण म्हणतो ते शिवशंकर यांचं इथं शिव ऊर्जा शिल्प अगदी प्रवेशद्वारावरतीच उभारण्यात आलेलं आहे। 1 महिन्यापूर्वी त्याचा लोकार्पण सोहळा झालेला आहे। जय श्रीराम। जय श्रीराम।
सर काय म्हणताय, तुम्ही फोन केला म्हणले काय अनाथ आश्रमाबद्दल मला काही सांगायचं आहे, हा जे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, काय तुम्हाला अडचण येते हे आश्रम चालवताना? नाही, लोकांपर्यंत पोचलंच पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं. आणि जे शासन आहे, शासन म्हणजे त्या शासनापर्यंत पोचलं पाहिजे. अच्छा, हा, असं माझं म्हणणं आहे. एवढं मोठं आश्रम चालवता, 55 मुलांचं सर्व संगोपन तुमच्या माध्यमातून होतं, यांना शाळा, शिक्षण, रोजचं जेवण, सगळ्या गोष्टी ह्यासाठी कशा प्रकारे तुम्ही तरतूद करता? आता म्हणजे मी नाही करीत, मी परमेश्वर कृपेने मी निमित्त मात्र आहे. या ठिकाणी प्रथमतः हे जे कार्य असतं याला शासनाकडून सहाय्यक अनुदान मिळत असतं. ओके. थोड्याफार प्रमाणामध्ये तुटपुंज मिळतं. ते काय असं म्हणावं असं नाही, कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कर्मचाऱ्यांचे पगार वगैरे सगळे संस्थेलाच द्यावं लागतात. आता जे काय आपल्याकडे 13-14 कर्मचारी आहेत त्याचा पगार संस्थाच करते. शासनाकडून यांना 1 रुपयाचं सुद्धा मानधन किंवा पगार वगैरे काही नाही, संस्थाच त्यांना मानधन देत असते. आणि शासन याला सहाय्यक अनुदान देतं, कारण शासनाला माहिती आहे का ह्या युनिटला म्हणजे समाजाकडून मदत मिळत असते. या भावनेने ते आपलं काय करतात, मदत मिळते म्हणून यांना कुठेतरी एक सहाय्यक टिकू अनुदान द्यायचं, असं सहाय्यक अनुदान मिळत असतं. पण ते तरी पण अंदाजे आता समजा 55 मुलं तुमच्या संस्थेमध्ये शिकतायत, तर त्यांना काय अंदाजे सहाय्यक अनुदान किती मिळत असेल? त्यांना तरी सहाय्यक अनुदान तरी एका मुलामाग पूर्वी 1400 रुपये होते. आता म्हणजे किती, महिन्याला की कसं? नाही, महिन्याला नाही, हे अनुदान मिळतं ते सगळं एक वर्षाला मिळत असतं. अरे बापरे, एका मुलाला 1400 रुपये? हा, नाही, महिन्याला मिळतं, त्याचं सगळं अनुदान मिळतं ते वर्षाला मिळतं. हा, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे वर्षाला अनुदान मिळतं. पण आता तुम्हाला सांगतो विषय असा आहे का 2024 वर्ष गेल्या वर्षीचं पूर्णपणे हे अनुदान समजा गेल्या वर्षीचं अनुदान आहे. पण आता पहा साहेब, 24 आहे, आता 25 लागलेलं आहे. ओके. 24चं अनुदान साधारण नोव्हेंबर-डिसेंबर पर्यंत मिळतं. पण 24चं अनुदान आता 25 आले. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिना आलेला आहे. तुम्हाला सांगतो गेल्या वर्षीचं ह्या वर्षीचं तर आता यायला पाहिजे, ते तर राहिलंच बाजूला. पण गेल्या वर्षीचं अनुदान सुद्धा म्हणजे लवकर जमा झालंच नाही. सगळे संस्था चालक वगैरे त्याची वाटच पाहत होते कधी अनुदान जमा होते. आता मी बी वाट पाहत होतो, कारण मी बऱ्याचशा गोष्टी काही पत्राचं शेड वगैरे केलेलं आहे, मी तर किचनला वगैरे वापरली नाही. पण साहजिकच आता आपण एखाद्या घराचं, सर मला काय विचारायचं, एखाद्या घराचं उदरनिर्वाह जेव्हा आपण करतो तेव्हा समजा घरात 4-5 माणसं असतात, ह्या लोकांना रोजचं जेवण वगैरे करण्यासाठी महिन्याचा बाजार भरावा लागतो. अशीच प्रक्रिया तुमची असेल. आणि मग समजा आज एवढ्या 55 मुलांचा उदरनिर्वाह तुम्ही करताय, त्यांना पालन पोषण आहे, त्यांचं जेवणाचं वगैरे सगळं अरेंजमेंट असेल, मग ह्याचा बाजार वगैरे ते कशा पद्धतीने नियोजन करता? जर समजा हे पैसे आले नाही सरकारचे, समाजातून एवढी मदत गोळा झाली नाही, तर मग त्याला खेडेपाड्यामध्ये रोख स्वरूपात मदत कमी होती. म्हणजे मदत कशी होती जास्त, भाजीपाला कुणी दिला, कुणी गव्हाचं पोतं दिलं, तांदळाचं पोतं दिलं, कुणी कटन मटन हुलगी बिलगी मागाच्या वस्तू त्या कोणी देत नाही, बरोबर ना. मसाले कोणी जास्त कोणी देत नाही. म्हणजे समाजाकडून काय होतं, फळं, बिस्किट पुडे, परत बाजरी, गहू, म्हणजे असं या स्वरूपात मदत असते. का होतं म्हणजे शहरामध्ये कसं असतं, लोक कंपन्यांमध्ये कामाला वगैरे दोघं नवरा बायको सर्व्हिसला असतात, मुलाचा वाढदिवस करायला गेले का त्या संस्थेला रोख स्वरूपात मदत होती जास्त प्रमाणात. मग माझा प्रश्न, संस्थांमध्ये रोख स्वरूपात मदत होत नाहीये. माझा प्रश्न तोच आहे का हे भागवतं कसं काय, त्याला भागवायचं कारण असं की नेमकी आता माझी बायको आहे, आता माझी रिटायर आहे आता, म्हणजे मी हे शिक्षक, पण माझी बायको आता ती जिल्हा परिषदला शिक्षिका आहे. तर अक्षरशः तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, कर्मचाऱ्यांचे पगार सुद्धा आता कर्मचारी फार तर थांबून किती दिवस थांबणार? अनुदान वर्षभर थांबलं म्हणून आपण कर्मचाऱ्यांना म्हटलं अनुदान थांबले मिळालं नाही तर ते थांबू शकतात का? कुणी नाही थांबणार ना. जास्तीत जास्त एखादा महिना वाट पाहतील. एखादा महिना 10 दिवस झाले तरी सर आमचा पगार नाही आला, सर पगार पाहिजे, मग त्याचे ते अडचणी सांगणार, कोण मुलाला पाठवायचे, साहजिकच आहे, त्यांना त्या पगारावरती त्यांचं घर चालत असतं. मग अक्षरशः त्यावेळेस ना आमच्या मॅडम त्यांना सांगतात का माझा पगार होऊ द्या, माझा पगार झाल्यानंतर मी तुम्हाला लगेच पगार देऊन टाकते. आणि आमच्या मॅडमचा पगार झाला का त्या झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आमच्या मॅडम काय करतात, त्या कर्मचाऱ्यांचा पगार मस्त सगळ्यांचा हिशोब करून आहे ना, म्हणजे आतापर्यंत जो आता 13-14 वर्ष झाली संस्था चालू आहे आमची, पण अजून कोणत्या कर्मचाऱ्याचा पगार कधी आम्ही ठेवलाय किंवा बुडवलाय असं नाही झालं. पगार आम्ही देत आलेलो आहे, प्रत्येकाचा पगार देत आलेलो आहे. नाही, नक्कीच, कारण ही संस्था पाहिल्यानंतर ह्या संस्थेला सरकारी अनुदानामध्ये एवढं सगळं ठेवताच येणार नाही, कारण सरकारचं जे अनुदान असणार आहे ते तुम्ही आताच मगाशी सांगितलं की तुटपुंजा स्वरूपात ते वेळेवर मिळत नाही. आणि संस्थेचं एकंदरीत सर्व परिसर आम्ही पाहिला ना, तर तो असं वाटतं की एखाद्या खरंच श्रीमंत माणसाचा जो फार्म हाऊस वगैरे असेल त्या पद्धतीने सर्वाची मांडणी एकदम व्यवस्थित, अगदी म्हणजे जी निराधार मुलं या ठिकाणी राहतात आहे त्यांना एवढा स्वर्ग मिळाल्यासारखंच आहे. आणि हे सर्व सांभाळणं फार कठीण आहे, पण तरीही बाबा मग
समजा सरकारकडून जे अनुदान मिळालं पाहिजे ते नक्की किती, आणि आता समजा ते तुम्हाला 1 वर्ष झालंय तरी ते अजून मिळालं नाही, मग आता तुमची काय पुढची प्रोसेस असणार आहे? होऊन आता 7 महिने झाले, मागच्या महिन्यात अनुदान पडणार म्हणजे मी संस्था चालकांना चौकशी करायचं, तुमचं पडलं का आमचं पडलं का, तर नाही. शेवटी शासनाचा GR निघाला, परिपत्रक आहे, त्यात संस्थेची नावं आहेत. आणि तुम्हाला सांगतो मी आतापर्यंत आमचं अनुदान का पडलं नाही म्हणून 2 दिवसापूर्वी मी 2 संस्था चालकांना मी फोन केला, तर तुम्हाला सांगतो ते मला हसून मला म्हटले, मला जरा टिंगल केल्यासारखी झाली माझी ती. कारण काय होतं, आतापर्यंत मी म्हणजे प्रशासनाचा कोणताही मनमानी कारभार असला तर मी तो उघडकीस आणण्याचा प्रयत्न करतो, किंवा माझ्यावर जर कोणाचं काही जाणीवपूर्वक अन्याय होता तर तो तरी निदर्शन आणून द्यायचा प्रयत्न करतो. आणि झालं काय तुम्हाला सांगतो, मला अशी माहिती कळली का, म्हणजे त्या संस्था चालकांनी मला सांगितलं, पंधारे सर अनुदान हे 10 दिवसापूर्वी जमा झाले म्हटले आमचं, आणि आमचं अनुदान जमा झाले म्हटले, आणि तुमच्यासारख्या काही ठराविक संस्थांनी ज्यांनी म्हटले आम्ही जे अनुदान मिळण्यासाठी मंत्रालयातील एक अधिकारी, त्या अधिकाऱ्यांनी 10% रक्कम दिली अधिकाऱ्याला नेऊन यांनी, आणि 10% रक्कम दिली, म्हणजे ज्यांनी 10% रक्कम दिली त्यांचं अनुदान जमा झाले, आणि आम्ही त्यांना रुपये दिला नाही, आमचं अनुदान अजून जमा झालं नाही. म्हणजे 10 दिवसापूर्वी काही संस्थेचं अनुदान जमा, आणि आता आमची खेड्यातली संस्था आहे. वास्तविक पाहता तुम्ही सांगा शहरातल्या संस्थेचं काय ते अनुदान जमा झाले. आता वास्तविक पाहता अनुदान द्यायचं झालं जरी समजा सरकारकडे पैसे जरी कमी असले तर समप्रमाणात वाटणी करा ना, सगळे बालगृह चालली पाहिजेत ना. मग ठराविक बालगृहांना त्यांनी अनुदान दिली का, दिलीत अनुदान? बरं, मी त्यांना मी दोन्ही संस्था चालकांना विचारलं, तुम्हाला सर माझं 6 लाख रुपये अनुदान होतं, मी 60,000 रुपये दिलेत. एक जण म्हटलं सर माझं 8.5 लाख रुपये होतं, मी 85,000 रुपये दिलेत. आणि ते काही जण म्हणतात सर तुम्ही अनुदान द्या, पैसे द्या, तुमचे उद्या पैसे पडतील बँकेत जमा. म्हणजे काय कुठून चालले पद्धत अशी का, म्हणजे टक्केवारी द्यायची आणि मग यांचं अनुदान जमा होणार? हां सांगा ना. आता बघा गणपती गेले, आता दसरा येईल, दसरा झाला का दिवाळी येईल, बरोबर. सांगा तुम्ही आता काय करायचे? लोकांची देणेदारी दुकानदारांनी फोन करायचे, सर अहो तुम्ही आता म्हणणार होते अनुदान पडणार आहे, आता काय काय ठोक रक्कम आहेत जे पाहता समजा मी आहेत मनसरची आहेत, मी त्यांच्याकडून जवळजवळ 4.5 लाखाचा पत्रे स्टील गर्डर वगैरे घेतले. त्या बिचाऱ्यांनी आता जवळजवळ मला 8 महिने झाले मला सगळं क्रेडिट दिले. आज तो माणूस मला सारखं फोन करतोय, काय आपण या माणसांना उत्तर देणार ना? हा केवळ याचं काय समजा यांचं अनुदान जर पडलंच नसतं, पाडणार होतं म्हणून आपण बाकीच्या गोष्टी करून बसतो. नक्कीच नक्कीच. मग याच्यासाठी तुम्ही काय पाठपुरावा केला मिळण्यासाठी, कोणाला काय बोललेत की नाही? मी पत्रव्यवहार मी आता तुम्ही 4-5 दिवस झाले मी व्हॉट्सअप वगैरे मी टाकले, मी उद्या रजिस्टर पत्रव्यवहार करणार आहे. मुख्यमंत्री तुम्हाला सांगतो जे काही संबंधित याचे जिल्हा म्हणजे महिला बाल विकास अधिकारी असतील किंवा मंत्रालयातले जे मंत्री असतील आदितीजी काही तटकरे, मी त्यांना सुद्धा पत्रव्यवहार करणार आहे. कारण आणि हा एक तुम्हाला मी खरंच सांगतो का हा जो टक्केवारीचा जो 10% जे संस्था चालकांनी दिलेत ना, ही बाब तितकीच खरी आहे. कारण तुम्हाला सांगतो 3 महिन्यापूर्वी आमचं सुद्धा संस्थेचं बाकी 2015 ते 2020चं अनुदान होतं तुम्हाला सांगतो, तर ते भरपूर आहे, ती पेंडिंगला आहे. अहो काही संस्था चालक आहेत ना, त्या मंत्रालयात जाऊन तिथल्या चुकून अधिकारी त्या अधिकाऱ्याला जाऊन साहेब त्या थकीत अनुदानाच्या 25% रक्कम दिली, त्यांचं ते थकीत अनुदान पडले, आणि ज्यांनी 25% दिले नाही त्यांचं अनुदान अजून टाकलेलं नाही. म्हणजे तुम्ही सांगा का हे 25% अनुदान 10% अनुदान घ्या तुम्ही, हे शासन देतं हे लेकरांसाठी देतं, आणि जो कोण हा अधिकारी 10% अनुदान घेतोय तुम्ही सांगा हा लेकरांच्या तोंडचा घास तो स्वतः घेतोय. म्हणजे तसं पाहिजे तर किती बेकार अवस्था येईल सांगा ना तुम्ही. फार चुकीचं आहे. जर असं जर त्यांनी केलं तर ह्या अनाथ संस्था चालायच्या कशा? चालायच्या कशा नाही साहेब. तुम्हाला सांगू का, एक सांगतो तुम्हाला, तसं पाहायला गेलं ना तर शासनाचं बालविकास धोरण आहे ना ते अगदी योग्य आहे. शासन एकदम राबवताना आहे ना, प्रत्येक धोरण राबवताना एकदम छान प्रकारे आणि तरतूद करून राबवतं. पण काय होतं तुम्हाला सांगतो, हे जे प्रशासकीय अधिकारी आहेत ना काही, म्हणजे जसे पूर्वी कसं इंग्रजांनी भारत लुटला ना, तसे तुम्हाला सांगतो इंग्रज गेलेत, पण त्या इंग्रजांचं बी ना अजून ते म्हणजे इंडियामध्ये आपल्या भारतात आहे ना ते पडलेलं आहे, आणि ते कुठं रुजले आणि ते फुटले. तर जे काय असे जे इंग्रजांचे पोटचे जे काय असे अवलाद येत ना जे भ्रष्ट अधिकारी, तुम्हाला सांगतो का ते अधिकारी तुम्हाला सांगतो आजही ना, मी तुम्हाला सांगतो मी चॅलेंज देऊन आहे ना पार त्या अधिकाऱ्यांना मी आज सांगतो जाहीरपणे का मला त्यांनी एक सांगतो सर का असं नाही म्हणत का मीच प्रामाणिकपणे काम करतो. समाजामध्ये अशा भरपूर संस्था आहेत चांगल्या काय एनर्जी सारख्या, संपर्क सारख्या अनेक संस्था आहेत अशा, म्हणजे काहींचं नाव नाही घेतलं म्हणजे मी असं नाही का त्या वाईट आहेत, पण भरपूर संस्था आहेत का ज्या मुलांच्या हिताच्या दृष्टीने विकासाच्या दृष्टीने कार्य करतात. पण साहेब काही संस्था तुम्हाला सांगतो या अधिकाऱ्यांच्या संगणमतानं ना टक्केवारी घेऊन पाकिटं घेऊन तुम्हाला सांगतो अशा पद्धतीत चालू आहे का. काहींनी फक्त इमारती भाड्याने घेतल्यात, तिथं तुम्हाला सांगतो अक्षरशः बंदिस्त खाना कोंडवाड्यासारखी करून ना पोरं तिथं कोंडून ठेवली. तुम्हाला सांगतो काय नाही, तिथं पाण्याची सोय नाही, मुलांना खेळली नाही, शासनाच्या ध्येय नियमाप्रमाणे ना तिथं पटांगण नाही, काय नाही. मस्तपैकी अशा संस्था आहेत ना, मस्तपैकी राजरोसपणे चालू आहे सर. तुम्हाला सांगतो अधिकारी लोक भेटीकाठी एक तर भेट घेत नाही,
आणि गेले. पोरांकडे जायचं नाही, ऑफिसमध्ये जायचं, मस्त खालच्या खाली एक नारळ घ्यायचा, भजे पोहे चिवडा बिवडा काय खायचं, मस्त पाकिट घ्यायचं आणि चांगल्या शहरात देऊन निघून यायचं. साहेब चांगले संस्था आहेत, पण अशा काहीतरी बोगस संस्था आहेत तुम्हाला सांगतो का, केवळ आहे ना शासनाचं अनुदान आणि समाजाकडून देणग्या मस्तपैकी लाटायच्या आणि मस्तपैकी स्वतःचं पुढं भरायचं. तुम्हाला सांगतो अशा पद्धतीचे ना बालगृह आपल्या पुणे जिल्ह्यात चालू आहे. नसेल तरी ना मी जाहीर सांगतो अधिकाऱ्यांना का मला सांगावं त्यांनी का बा एखाद्या प्रतिज्ञापत्र करून द्यावा का नाही पार जिल्ह्यामधल्या सगळ्या संस्था आहेत ना शासनाच्या निकषाप्रमाणेच चालू आहे. तुम्हाला सांगतो मी तुम्हाला सांगतो त्या आज जो कोण अधिकारी मला दाखवलं ना त्याला नाही तर त्याला तू माझ्याबरोबर चल, मी दाखवतो तुला कोणत्या कोणत्या संस्था आहेत त्या कशा कशा नुसत्या पोरं 3-3 मजल्याची इमारती भाड्याने घेतल्यात, त्याला रंग नाही काय नाही, आतमध्ये कोंडलेत फ्लॅटसारखी सिस्टीम आहे सर. अहो नळाला पाणी नाही, तू पोरं 3-3 दिवस आंघोळ्या करते नाही. तुम्हाला सांगतो एवढी बेकार अवस्था आहे. तुम्हाला सांगतो अशा अवस्थेमध्ये पोरं काढतात. फक्त बालकल्याण नाही, हे फक्त आहे ना काही काही संस्थेचं स्वतःचं कल्याण आणि अधिकाऱ्यांचं ना प्रपंच मस्तपैकी चाललंय त्याच्यावर. लातूर, बीड, उस्मानाबाद तुम्हाला सांगतो हे जिल्हे आहेत ना, अहो या ठिकाणी बघा आत्ता मागच्या 3 महिन्यापूर्वी ना बीड जिल्ह्यामध्ये 50 बालगृहांना मान्यता दिली. साहेब अशी कितीतरी लातूर, उस्मानाबाद या मराठवाडा आहे का इकडे बालगृहाच्या नावानं खाली ना अहो तिकडे लोकांनी दुकानं चालू केलीत. फक्त टक्केवारी द्यायची आणि अनुदान लाटायची. तुम्हाला सांगतो हा मग मुलं 50 येतात तिथे 100 दाखवायची, मस्त की 100 मुलांचं अनुदान घ्यायचं. काय नाही सर, हे तुम्हाला सांगतो हे काम करताना 12 वर्ष झाले मी हे काम करतो. तुम्हाला सांगतो अक्षरशः हे काम करत असताना ना हे सगळं बाकीचं जर हा सगळा जे म्हणतात ना अख्खं समुद्रातलं अख्खं पाणी खारट झाले तसं मी ज्यावेळेस हे काम करत असताना मी पाहतोय ना सर या बालविकास विभागातलेत ना मोजके अधिकारी असतील साहेब का ज्यांना खरंच लेकरांचं कळवळ आहेत अधिकारी. मला बघा मी अनेक अधिकाऱ्यांच्या दृष्टीने वाईट आहे का माहिती का, कारण यांचे सगळे मी भांडी सगळी बाहेर काढतो, ज्यांचे सगळे 2 म्हणजे ज्यांचे जे काय आशा आहे ना म्हणजे कर्तव्यात कसर वगैरे काही बेपारपणा दुर्लक्षपणा हे काय माझ्या तक्रारी अर्ज आहेत. पण एक सांगतो साहेब 10% 20% तरी अधिकारी असे आहेत ना का ज्यांना खरंच लेकरांची काळजी. तुम्हाला सांगतो नाहीतर भ्रष्ट आहे सगळे, बालकल्याण नाही चाललेला. ह्या सगळ्या मस्तपैकी ना म्हणजे मनमोकळेपणा आणि भोंगळ कारभार चाललाय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा बालविकास विभाग जो आहे ना त्याच्यावर ना तसं पाहिजे तर कोणाचं नियंत्रण नाही ना सर. अच्छा, कोणाचंच नियंत्रण नाही सर. ॲक्च्युली मी 2-3 वेळा तुमच्या आश्रमाला भेट दिली. आम्ही असं समजायचो की बाबा पाहिल्यानंतर खूप चांगलं आहे, खूप नक्कीच सरकारकडून भरपूर भरघोस मदत येत असणार, एवढं सगळं अगदी छान बनवलेली पद्धत, एवढं सिस्टमॅटिक सगळं बघतोय. परंतु आज जी तुमच्या मनातून बाहेर खतखत निघाली ना ती नक्कीच म्हणजे कुठेतरी गालबोट लावणारी आहे या सर्व गोष्टीला. आणि ज्यावेळेस तुमचा मला फोन आला तर मला असं वाटतं नक्की काय आहे बाबा, नक्की सरांच्या मनात काय खतखत आहे ती तुम्ही म्हणताय लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. ती तुम्ही तळमळीने आता या सगळ्या गोष्टी मला सांगितल्या तर नक्कीच मी माझा स्टार मराठी डेली न्यूज हा चॅनल ह्या सर्व गोष्टी तुमच्या समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम करेल. मोठ्या अधिकारी माझं जर कोणाला जर जमला असेल एखाद्या अधिकाऱ्याला त्या निमित्त म्हणतो सरळ ना एक प्रतिज्ञापत्र सादर करून दाखवा का महाराष्ट्रामध्ये डुप्लिकेट संस्था चालू नाही आणि जिल्ह्यामध्ये अशी बोगस किंवा दुर्लक्ष करणाऱ्या संस्था नाहीत. हे फक्त जाहीरपणे मला त्यांनी द्यावा. तुम्हाला ज्यावेळी एखादा संस्था तुम्हाला जो कोण अधिकारी असेल ना आमच्या कोण 10% बघा मला माहिती मी आतापर्यंत तक्रार अर्ज करतो ना तुम्हाला सांगतो मागं एक तिथं आयुक्त कार्यालयात एक मिटिंग झाल्याची मला कळलं होतं. त्यावेळेस असे म्हटलं होतं की तिथं असं दाखवा का तिथं मुलं कायदा संरक्षणाची गरज असलेली मुलं तिथं आणि त्यांना ती सुविधा पुरत नसल्याने काम करा म्हटले. तिथून मुलं उचलून दुसऱ्या संस्थेत घालायचा प्रयत्न चालला होता आणि मला माझी संस्था बंद करायचं ते मी मला कळलं होतं. बघा हे अधिकारी लोक आहेत ना फार तरी ना काही करू शकत नाही साहेब. काय करू शकतात माहिती का, फार तरी ना संस्थेला बंद करू शकतात. आणि आज मी त्या अधिकाऱ्याला सांगतो का जे असे स्वप्न पाहत असतील ना पहाटेचे नाही रात्रीच्या 12च्या आतले बंद करणं एवढं स्वप्न नाही काय, ते फक्त माझी संस्था बंद करू शकतात. माझं पोटपाणी काही या संस्थेवर चालू नाही. मला आम्ही मुलबाळ नाही, आम्हाला आमच्या परमेश्वरांनी प्रभू रामचंद्राच्या कृपेने मस्तपैकी आम्ही दोघं नवरा बायको का फार मस्त की महिन्यातून 2 वेळा गणपतीपुळे वगैरे इकडे तिकडे फिरून सुद्धा आहे ना आनंद जीवन जगू शकतो. तुम्हाला सांगतो अशा पद्धतीचं फक्त एक हे का हे अनुदान हे शासनाने या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर लक्ष द्यावं. या अनुदानासाठी ना 30% रक्कम 25% रक्कम 10% रक्कम घ्यायची पद्धत ही बंद करावी. राज्यातली सगळी बालगृह आहे ना तुम्हाला सांगतो आखी चेक करावी. खरंच बालकांचं कल्याण चाललंय का बालकांच्या भविष्याचं वाटोळ चाललंय ते बी बघावा. आणि जो कोण अधिकारी हे करतो ना धंदे कोणचे अरे पैसा कोण खात नाही भ्रष्टाचार सारे दुनियेत चालू आहे. पण अनाथ लेकरांच्या तोंडचा घास खाणारा जो कोण अधिकारी असेल ना त्या निमित्त म्हणतो चाकण चौकात उभा राहावा आणि मस्तपैकी टाळ्या वाजून ना पैसे कमवा. कशासारखी ते नको सांगायला मला. भिकार बोंबले सगळे. सर तुमच्या मनातली जी खदखद आहे ती खरंच तुम्ही बोलून दाखवली आणि खरं तर माझ्या पायाखालची जमीन
सरकल्यासारखंच झालंय, कारण आज एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, एवढ्या मोठ्या प्रमाणात गद्दारी करतात सरकार बरोबर, जे सरकारचेच लोक आहेत. आणि खरं तर आमच्या स्टार मराठी डेली न्यूजच्या माध्यमातून नक्कीच हा सर्व प्रकार आम्ही पुढे समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न करू. नक्कीच ही सर्व गोष्ट तुमची जी आहे नक्कीच बाहेर काढू आपण. पत्रकार परिषद लावून मला वाचवा आणि त्याला समोर वाचवा. आता जेव्हा ही आपली बातमी प्रसारित होईल त्याच्यानंतर बऱ्यापैकी त्याचा इम्पॅक्ट समाजात पोहोचेल, त्याच्यानंतर बऱ्यापैकी काहीतरी होईल. आपण प्रयत्न तर करू, समाज सुधारण्यासाठी आपणही प्रयत्न केलाच पाहिजे. जर अशा गोष्टी घडत असतील तर नक्कीच त्याच्यातून कुठेतरी मार्ग निघेल. सर भगत सिंग म्हणणार माझा, बाकी काय नाही. तुम्ही ना काळजी करू नका. नक्कीच तुमच्या जोडीने आज एक उभा राहिलाय, उद्या 2 राहतील, 2चे 10 होतील आणि नंतर तुमच्या सोबत सगळं जनता समोर असेल. सर याच्यातून नक्कीच मार्ग निघेल. तुम्हाला बघा, आम्ही समाजातून मदत करणारी लोक भरपूर आहेत. शासनाच्या अनुदानाच्या याच्यावर आम्ही जगत बी नाही आणि जगलेलो बी नाही. राग कायचा आहे यांच्या या भिकार कारभार चालला त्याचा रागी. आजही सांगतो अधिकाऱ्यांना ठामपणे, अनुदान तुम्ही दिलं नाही तरी तुम्हाला सांगतो आज समाजातली कितीतरी लोक अशी आहेत ना उदत्तांत करण्याची. तुम्हाला सांगतो का या ठिकाणी ना अनुदान न येता सुद्धा ना दिवाळीमध्ये ना तुम्हाला सांगतो फटाकेच उडणार. तुम्हाला सांगतो अधिकाऱ्याला चॅलेंज आहे आपलं. भिकार नाही आहे म्हणा आम्ही तुमच्यासारखी लेकरांच्या तोंडचा घास खाऊन तुम्ही दिवाळी साजरी करणारे आणि बायकोला मंगळसूत्र घालणारे आणि साड्या नेसवणारे भिकार बोंबले म्हणा. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी डेली न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.